सोलापूर विधान परिषदेत सूचक आणि अनुमोदकाच्या बोगस सह्या केल्याची माहिती। न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडेंच्या बोगस सह्या। या बोगस सह्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे। अशोक वाघमोडे सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले। सागर सुरावसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, काय सविस्तर अपडेट? वृषाली, आपण पाहिलं की तर सोलापूर विधान परिषदेसाठी जे आहे ते काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता। त्यानंतर आज छाननीचा दिवस आहे। आपण पाहिलं खरं तर 3 महत्त्वाच्या उमेदवारांवरती जे आहे ते आक्षेप घेण्यात आले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी असलेले आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असलेल्या रमेश बारस्कर यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। राजेंद्र राऊत यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये विविध माहिती जी आहे 3 अर्ज भरले, 3 अर्जामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे। याशिवाय जन्मतारखेमध्ये देखील संदिग्धता जी आहे ती असल्याचं त्यांचा आक्षेप आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शासकीय कुठल्या निवासस्थानाचा लाभ घेतलेला आहे का या कॉलममध्ये नाही असा उल्लेख केल्याचा आक्षेप जो आहे तो रमेश बारस्कर यांनी घेतलेला आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यांनी जे सूचक दिलेले आहेत 10 त्यापैकी एक नगरसेवक असलेले नागेश भोसले यांची जी सही आहे ती बोगस असल्याचा आक्षेप जो आहे तो यावरती घेण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जे न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत अशोक वाघमोडे यांनी 10च्या 10 जे सूचक आहेत त्यांच्या बोगस सह्या केल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर विधान परिषदेमध्ये आता आक्षेपांचीच मालिका जी आहे ती उमेदवारांच्या अर्जावरती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर राजेंद्र राऊत हे भाजपचे उमेदवार आहेत आणि तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।